नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघूया आधी आपल्याला परफेक्ट साबुदाणा वडा जमला का. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी 1 कप साबुदाणे घेतलेला आहे आणि आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा साबुदाणे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला आता काढायचं नाही आहे, तसंच ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून तो साबुदाणे भिजत ठेवू. अर्धा तासानंतर आपण जे पाणी टाकलेलं होतं आपण ते वरचं पाणी काढून घेऊ. साबुदाण्याला जितक्या पाण्याची गरज होती तितकं पाणी आता साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकूया. त्याच्यामध्ये आपल्याला जरा देखील पाणी ठेवायचं नाही आहे, पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. तर आता छान असा मोकळा साबुदाणे झालेला आहे आणि आता आपण पुन्हा हा साबुदाणे 4 तासांसाठी भिजत ठेवणार आहोत किंवा मग रात्रीच जरी भिजत टाकला तरीही चालेल. तर आता आपण 4 तासानंतर बघूया. साबुदाणे आपला हा छान मोकळा असा झालेला आहे आणि आपण साबुदाणे भिजला का नाही तो बघूया. तर साबुदाणे पण छान असा भिजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे भाजलेले होते त्याचा मी कूट करून घेतलेला आहे. तर मी 1 कप साबुदाण्यासाठी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कूट हा मी थोडा जाडसरच ठेवलेला आहे आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आणि 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तर त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि 2 बटाटे उकडून घेतलेले होते. ते व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे, त्याच्या अजिबात फोडी ठेवायच्या नाही. आता हा मॅश केलेला बटाटाही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण एकत्र करणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच जण खिचडीमध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकतात. त्यांनी जिरे आणि कोथिंबीर टाकली तरी चालेल. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे आपले साबुदाणे वडे पण फुटत नाही आणि ते वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे खुसखुशीत होतात. तर या प्रकारे पीठ आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर इथे मी आता थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याचे असे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. तर हे पण गोळे असे आपल्याला थोडे व्यवस्थित करायचे आहे. तर सर्वच मिश्रणाचे मी असे गोळे हे बनवून घेतलेले आहे. तर 1 कप साबुदाण्यापासून तुम्ही बघू शकता 12 ते 13 साबुदाणे वडे झालेले आहे. तर आता हातावर असे गोळे घेऊन आपण ते असे चपटे करून घ्यायचे आहे. व्यवस्थित कडा वगैरे दाबून घ्यायच्या आणि तेलामध्ये आपण आता हे सोडणार आहोत. तर सर्वच मी करून नाही ठेवलेले, जशी मी तेलात सोडणार आहे त्याच टायमिंगला मी हे हातावर चपटे करून घेणार आहे. तर आता मी एक एक करून हे तेलामध्ये सोडून तळून घेणार आहे. तर दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणे वडे बनवले तर एकदम परफेक्ट साबुदाणा वडा तयार होईल आणि तुम्ही नक्की बनवून बघा. तर हे साबुदाणे वडे नुसते असे खाल्ले तरी खूप छान लागतात किंवा मग शेंगदाण्याची आमटी याच्याबरोबर देखील छान लागते. साबुदाणा खिचडी बनवताना पण तुम्ही ह्याच प्रकारे साबुदाणा भिजत टाका, ती खिचडी देखील मोकळी होईल. आणि आता आपले साबुदाणे वडे हे व्यवस्थित तळले गेलेले आहे. तर ते आपण काढून घेऊया आणि गरमागरम साबुदाणा वडा हा तयार आहे. मस्त असा खुसखुशीत झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर आठवणीने लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.